विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असा निर्धार त्यांनी केला. आमच्या विचाराचे आमदार विधानसभेत पाठवणार असा निश्चय त्यांनी केला. इच्छुकांचे अर्जही त्यांनी मागवले. मुलाखतींचे नियोजनही केले. पण कुठेतरी माशी शिंकली आणि मुलाखती तर बारगळल्या, पण एकही उमेदवार त्यांनी निवडणूक रिंगणात न उतरवता सपशेल माघार घेतली. आता काही जण म्हणतील ही जरांगेंनी पळ काढला, पण वास्तवात जरांगेंनी पळ नाही काढलाय, तर त्यांनी शहाणपण केलं. कोणा एका जातीच्या मतांवर निवडणूक लढवता येत नाही हे मर्म जरांगेंना वेळीच कळले आणि त्यांनी माघार घेतली. हे सर्वात महत्वाचं. पण दुसरी एक बाजू आहे. जरांगेंच्या बाजूने निवडणूक लढवायची राज्यात अनेकांनी तयारी केली होती. त्यासाठी वारेमाप पैसाही खर्च केला होता. पण जरांगेंच्या माघारीने या साऱ्यांच्या आकांक्षावर पाणी फिरले. शिवाय जरांगेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे. गेले वर्ष दीड वर्ष मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी 6 वेळा उपोषण केले. अगदी मुंबईच्या वेशीपर्यंत धडक मारली. पण सरकारकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे, एक उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे. पण जरांगेंचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात त्यांनीच खोडा घातला अशी जरांगेंची धारणा आहे. म्हणून त्यांनी टार्गेट केले फक्त फडणवीस यांना. लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका भाजपसह महायुतीच्या अन्य उमेदवारांनाही बसला. आता तेच न करता थेट निवडणूक लढवायची तयारी जरांगे यांनी केली. पण एका जातीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. अलीकडे हरियाणाच्या निकालातही हेच दिसलं. भूपिंदर सिंह हुडा यांच्या नेतृत्वात जाट समाजाला इतर समाजांची साथ मिळाली नाही. परिणामी अगदीच अपेक्षित अशा विजयाने काँग्रेसला हुलकावणी दिली. अर्थात ही जाणीव जरांगे यांना आधी असावीच. म्हणून त्यांनी मौलाना सज्जाद मोमानी व राजरत्न आंबेडकर यांना सोबत घेऊन मराठा, मुस्लिम व दलित अशी समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा एमएमडी फॉर्म्युला काही मतदारसंघांमध्ये विजयाच्या जवळ येणारा ठरेल असे त्यांना वाटले. पण देशाच्या राजकारणाचे डावा आणि उजवा असे सरळ सरळ ध्रुवीकरण झाले. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए आणि विरोधकांची इंडिया या दोन्ही आघाड्यांपासून दूर राहणाऱ्या पक्षांना मतदार फारसे पसंत करत नाहीत हे वारंवार दिसून आले. अगदी वंचित बहुजन आघाडीचे अपयश हे ताजे उदाहरण आहे. महाराष्ट्रातील मुख्य लढाई सत्ताधारी महायुती विरुद्ध लोकसभेला चांगले यश मिळालेल्या महाविकास आघाडीमध्ये आहे. एका वेळी केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर मतदार जरांगे फॅक्टरला पसंती देतील याची खात्री नसल्यामुळेच निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला असावा. जरांगे यांच्या निर्णयाला निवडणुकीच्या इतिहासातील एक महत्वाची पार्श्वभूमी आहे. 80 आणि 90च्या दशकात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजकारण ढवळून काढणारे, प्रस्थापित नेत्यांना धडकी भरवणारे शरद जोशी कधी काळी निवडणुकीत उतरलो तर जोड्याने मारा असं म्हणाले होते. 1990च्या निवडणुकीत संघटनेचे अनेक पाईक जनता दलाच्या तिकिटावर विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. पुढच्या निवडणुकीत स्वतः शरद जोशींनाच निवडणुकीचे आकर्षण वाटले. ते राजकीय पक्षांची दोन हात करण्यासाठी रणांगणात उतरले. स्वतंत्र भारत पक्ष नावाने त्यांनी सी राजगोपालचारी या स्वतंत्र पार्टीचे पुनर्जीवन केले. पण त्यांच्या हक्कासाठी शरद जोशी लढले. त्या शेतकऱ्यांनीही त्यांना मनापासून साथ दिली नाही. स्वतः शरद जोशी वर्धा जिल्ह्यातील हिंगणपाट मतदारसंघात पराभूत झाले. या निवडणुकीने जोशींचे आंदोलन व शेतकरी संघटनेच्या चळवळीला ओहोटी लागली. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चळवळी उभ्या करणाऱ्या सर्वांसाठी हा दूरगामी परिणामांचा धडा होता. कार्यकर्त्यांच्या घामावर उभ्या राहणाऱ्या चळवळी हे राजकारणच असते. पण निवडणुकीचे राजकारण वेगळे आणि चळवळीचे राजकारण वेगळे असते. याला राजू शेट्टींचा अपवाद होता. पण त्यांच्या उमेदवारीलाही जातीचा आधार होता. हे स्पष्ट झाल्यावर ते बाजूला फेकले गेले. निवडणुका आणि चळवळीचे राजकारण यांचे सूत कधीच जमले नाही हेच यातून दिसून आले. तरीही जरांगे ती चूक करायला निघाले होते. अलीकडच्या काळात निवडणूक हा सगळा पैशांचा खेळ बनला. निवडणुकीत पैसा टाका आणि निवडणूक झाल्यावर त्याची वसुली करा असा हा राजकारणाचा नवा रोकडा प्रकार आहे. त्यामुळेच विचार किंवा पक्षावरील निष्ठा पातळ झाल्यात. या साऱ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत न उतरण्याचा अत्यंत शहाणपणाचा निर्णय घेतला असे म्हणावे लागेल. पण दुसरीकडे त्यांनी याला गाड आणि त्याला पाड असा आपला गनिमी कावा कायम ठेवला आहेच. कदाचित त्यांना त्यातून मराठा आरक्षण आंदोलनाची ताकद दाखवून द्यायची असेल. निवडून आला तर आमच्यामुळे आणि पडला तरी आमच्यामुळे असे म्हणण्याची अंगभूत सोय यांनी भूमिकेतून करून ठेवली. जरांगे यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे साधारण चित्र महायुती व महाविकास आघाडीत अधिक थेट लढत बनली आहे. त्यातही जरांगे यांनी कोणाला पाडायचं आहे याची हिंट आपल्या समर्थकांना दिली आहे. लोकसभेला त्यांनी तेच केले होते. आताही हेच होईल. पण यातून मराठा समाजाचं आरक्षण कसे मिळणार या प्रश्नाचे उत्तर मिळत नाहीये. शिवाय त्यांनी आशेवर ठेवलेले कार्यकर्ते जरांगे यांच्यावर नाराज झाले असणार. त्यांची भूमिका काय असणार हे पाहणे तितकेच महत्वाचे. एकूण काय तर जरांगे यांनी याला गाड आणि त्याला पाड ही भूमिका समाजाच्या हिताच्या आडून कोणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी घेतली आहे का असा प्रश्न निर्माण होतो.